हॅलो गाईज, वेलकम टू द मिनी व्लॉग. तर हा आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा सेकंड पार्ट. मला काही कारणामुळे नाही करायला भेटलं, माझी तब्येत थोडी ठीक नाही म्हणून हा मी आज पोस्ट करते आहे. आणि मस्त आमचं देऊळ सजवलेलं, वर्धापन दिन होतं तर सकाळी मस्त जेवण वगैरे होतं, पण आम्हाला काय जमलं नाही यायला. मग आम्ही संध्याकाळी गेलेलो पाया पडायला आणि मस्त इथं फोटो बिटो काढले. आणि यांना दोघींना यायचंच होतं, लाईटिंग लागली तेव्हापासून मला सांगत होते देवळात जायचं. मग मी यांना बोलली चला जाऊन या, पोरीनं जायचं आहे तर आपण जाऊया. मस्त इथं गोल गोल फिरल्या, मस्त डान्स केला, त्यांना आवडला. तिथं मस्त थांबलो थोडा उशीर. आमच्या स्वराचं झालं नाटक चालू, मला खेळणी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. तर मग नंतर उतरलो आम्ही, देवळातून बाहेर आलो आणि मस्त देऊळ एकदम भारी सजवलं आणि अजून सजवतील पालखीला. तिथून नंतर निघालो तर बघतो काय प्रोग्राम होता गावात, पण तो काय चालू नव्हता झाला. मग मी चला जाऊया. मग द्रोणागिरीला आम्ही गेलो तर यांना दोघींना फ्रेंच फ्राईज पाहिजे होते, तर मग त्यांना दोघींना फ्रेंच फ्राईज मागवले आणि इथं आम्ही घेतला चॉकलेट बाउल खायला. मग चॉकलेट बाउल बोललो घ्या दोघींना, तर नको आम्हाला नको, आम्हाला फ्रेंच फ्राईजच पाहिजे. मग या दोघी फ्रेंच फ्राईज खाल्ल्या वगैरे आणि आम्ही निघालो द्रोणागिरीमधून. मायराला पण सोडायची होती घरी, पण तिला डान्स पण बघायचे होते, पण काय करणार का डान्स चालूच झाले नव्हते. मग आम्ही पहिले गेलो तिला घरी सोडायला, घरी सोडली वगैरे आणि मग येताना इथं मार्केट भरलेला. मग याई मला तो मार्केट दाखवलं, पण काय सगळे भरत होते, मी काय थांबली नाही, लगेच तिथून गेलो आम्ही. प्रोग्राम चालू झाला तिथं बघायला. मग तिथं 2-3 गाणे बघितले. आमच्या स्वराची तिथे नाटकं चालू झालेली, मला झोप आली, हे आली. तिला काय घरी जाऊन लगेच झोपणार नव्हती, पण तरी पण आम्हाला बघून द्यायचं नव्हतं. मग आम्ही आलो घरी. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.